हाय गाइस, गुड मॉर्निंग. वेलकम बॅक न्यू ब्लॉग. आज बनवूया चण्याची चणा डाळची भाजी. हे कांदा राई जिरे फ्राय करूया. चांगलं फ्राय केल्यानंतर बघा लालसर झालेला आहे कांदा, कढीपत्ता हे सगळं टाकलेलं आहे. आता त्याच्यामध्ये टमाटर टाकूया. दीड टमाटर आहे. टमाटर टाकून घेऊया. चांगलं फ्राय करूया. टमाट्याला पाणी सुटूपर्यंत टमाटा चांगलं फ्राय करून घेऊया. हे बघा टमाट्याला चांगलं पाणी सुटलेलं आहे. टमाट्याला अजून चांगलं शिजून घेऊ. आता त्याच्यामध्ये मीठ टाकूया. मीठ, हळद, लाल तिखट आणि धनिया पावडर. आता अर्धा चम्मच मीठ टाकूया चवीनुसार. चांगलं हलवून घेऊया टमाट्याला आणि त्यानंतर हळदी पावडर, थोडं अर्धी चम्मच हळदी पावडर घेऊया. ते पण टाकून चांगलं हलवून घेऊया. हळदी पावडरला चांगलं हलवून घेऊन त्यात लाल तिखट टाकूया. 1 चम्मच लाल तिखट. तुम्हाला हवं असेल तेवढे तिखट टाकू शकता. चम्मच लाल तिखट, धनिया पावडर टाकून घेऊया. आता हे बघा चणा डाळ टाकलेला आहे. फ्राय केलं, मस्त भिजून घेतलेलं होतं चणा डाळ. त्याचं बनवतात आहे. आता याला चांगले 1-2 उकळी येऊन देऊया. हे बघा मस्त उकळी आलेली आहे चणा डाळला. भाजीला एकदा हलवून घेऊया वर खाली करून चांगलं मस्तपैकी. हे बघा भारी दिसते भाजी. आणि आता त्याच्यावर झाकण ठेवून 5-10 मिनटं वाफवून घेऊया. वाफवून झालेलं आहे. पाणी सगळं आटलंय. आता कस्तुरी मेथी टाकूया आणि गरम मसाला आणि हिरवगार कोथिंबीर टाकून घेऊया. मस्त हे शेवटी तिन्ही टाकल्यावर भाजीला मस्त चव येते आणि सुगंध सुटतो. एकदा नक्की ही भाजी घरी ट्राय करा. कसं वाटतंय नक्की सांगा मला. आणि माझ्या चॅनलला शेअर करा, लाईक करा. परत एकदा वापरून घेऊया. लाईक करा. बाय बाय गाईस.